So we'll see the representation of array in a memory. Here we are going to see some notations. LA stands for linear array, and this is used as a notation in computer's memory. So the elements which is stored in LA, या LA मध्ये stored असलेले सगळे elements, these are stored in a successive memory cells. Now the successive memory cells means what? So the elements stored one after another, these are the cell, हे सेल आहेत आणि याच्यामध्ये जे एलिमेंट्स आपण स्टोअर करणार ते वन आफ्टर अनदर असे स्टोअर केलेले असतात. सो द ॲड्रेस ऑफ दिस ईच इलेमेंट, या प्रत्येक इलेमेंटचा जो ॲड्रेस आहे तो जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल किंवा तो आपल्याला तो फाइंड आउट करण्यासाठी जे नोटेशन आपण वापरणार आहोत, सो दॅट नोटेशन इट इज LOC, दॅट इज लोकेशन ऑफ LA of K. So it is given by double equal to address, it is nothing but the address of element in LA, okay. So we can find out the base address also. So what is the meaning of base address? So it is nothing but the first address of first element, address of the first element, that is called as a base address. So that is can be represented by using base of LA. आपण ते बेस ॲड्रेस कसा रिप्रेझेंट करणार आहोत, तर बेस ऑफ LA. Now when we want to find out or when we want to calculate the address of any element which is stored in the LA, or you can find out the base address of that element, then we have the formula. मग तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो आपण आता बघतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे काय याच्यावर काय आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं नाही आहे. इट्स जस्ट मीन्स रिप्रेझेंटेशन ऑफ ॲरे इन कम्प्युटर्स मेमरी. हिअर वी आर गोइंग टू सॉल्व वन एक्झाम्पल विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल, आणि ते एकच एक्झाम्पल तुम्हाला कॉमन ठेवायचं आहे, ते बदलणार नाही आहे. सो location of LA of K. So this is location. LA म्हणजे आपला लिनियर ॲरे आणि हा आहे केथ इलेमेंट, इज इक्वल टू बेस ऑफ LA म्हणजे लिनियर ॲरेचा बेस ॲड्रेस म्हणजे फर्स्ट इलेमेंट. W इंटू ब्रॅकेट K मायनस लोअर बाउंड, K minus lower bound. Now we will see the notations where W it is equal to number of words per memory cell. आता नंबर ऑफ वर्ड्स पर मेमरी सेल म्हणजे काय की एका सेलमध्ये किंवा एका पर्टिक्युलर एक हे आता सपोज हे चार आपल्याकडे चार हे मेमरी लोकेशन्स आहेत, म्हणजे हे किती मेमरी लोकेशन मिळून एक सेल तयार होतो आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ W. आता सपोज इथे मी माझा हा A1 आहे, म्हणजे माझ्याकडे सपोज मी क्लास A1चा ॲरे क्रिएट केलेला आहे आणि A1मध्ये किती टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, तर 50. तर म्हणजे हे 50 सेल मिळून माझा A1 तयार झाला आहे. म्हणजे माझी W काय झाली इथे, W इट इज नथिंग बट द 50. सपोज अगेन आय हॅव क्रिएटेड वन न्यू सेल हिअर, दॅट इज A2. आणि त्या A2मध्ये जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत तर तेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स तेवढे सेल ऑक्युपाय करतील, म्हणजे तेवढे नंबर ऑफ सेल्स म्हणजेच तो त्या A2चा काय झाला, W झाला. येते लक्षात. म्हणजे W हा प्रत्येक पर्टिक्युलर वेगवेगळ्या इलेमेंटच्या ग्रुपसाठी हा बदलत असतो. तर W म्हणजे काय झालं, नंबर ऑफ वर्ड्स पर मेमरी सेल. आता इथे आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेणार आहोत आणि ते बेस्ड आहे याच्यावर. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेस आपल्याला रिप्रेझेंटेशन करायचं असेल कम्प्युटर्सच्या मेमरीमध्ये ॲरेचं, तर ते करण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक इलेमेंटचा बेस ॲड्रेस आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे सपोज आता हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, 4 आहे. आता यांचे बेस ॲड्रेसेस आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला याच्यानंतर जो इलेमेंट स्टोअर्ड होतो आहे त्याचा बेस ॲड्रेस तुम्हाला माहिती नाही आहे, तर तो फाइंड आउट करण्यासाठी मग आपल्याला हा फॉर्म्युला लागतो. वी नीड दिस फॉर्म्युला.
आता तो फॉर्म्युला कसा वर्कआउट करतो आहे ते आपण बघणार आहोत. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू टेक वन स्मॉल एक्झाम्पल. ओके.